ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आला संक्रांतीचा सण, पोटी सुखाचं गवान. आला संक्रांतीचा सण, पोटी सुखाचं गवान. फडफड आभाळात पतंगाचं गौधान. फडफड आभाळात पतंगाचं गौधान. तिळगुळ वाटून या, गोड होया जमान. गोड होया जमान. म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचं. म्हणती सखी साऱ्या हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवाला यायचं. हळदी कुंकवाला यायचं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे ते सांडू नका, आमच्याशी भांडू नका, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हलव्याच्या दागिन्याचा सोहळा यो भारी. सोहळा यो भारी. साऱ्या ग सजल्याच अशाच रतारी. साऱ्या ग सजल्याच अशाच तारी. साखर गाठी हरभऱ्याचं गाणं. उधळती साऱ्याच शुभेच्छांचं. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय लाईफस्टाईल ब्लॉग. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर पुन्हा एकदा घेऊन येते तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग. तर आजचाही ब्लॉग होणार आहे हळदी कुंकवाचाच. तर माझ्या मैत्रिणीकडे आहे आज हळदी कुंकू आणि मी रेडी झालेले आहे अशा प्रकारे, कारण तिथे थीम होती मराठी लुक करायचं म्हणून. तर मला मराठी लुक जमलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेही आपण मराठीच आहो म्हणा. मला असं वाटतं आहे की कालपेक्षा जास्त मी आज नटलेलं आहे, कारण माझ्या घरी प्रोग्राम होता आणि दगदग होती माझ्या मागे, त्यामुळे मी काही जास्त रेडी होऊ शकले नाही. पण मला असं वाटतं आहे की मी आत्ता व्यवस्थित रेडी झाले म्हणून. तर आज रथसप्तमी आहे, हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस, त्यामुळे खूपशा लोकांकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आजच ठेवलेला आहे. मला पण खूप लोकांकडे जायचं आहे, म्हणजे खूप मैत्रिणीकडे जायचं आहे हळदी कुंकवाला. तर बघू सर्वात आधी कोणाकडे जाऊ. आता वाजले आहेत 4 आणि आता 4 वाजतापासून प्रोग्राम सुरू झाले आहेत आणि थोडं जाऊन बघू कोणाकोणाकडे, कोणाची तयारी झाली, कोणाची नाही तयारी झाली. काल जसं माझ्या घरी कार्यक्रम वगैरे झाला, काल जसे माझ्या घरी गेम्स वगैरे झाले, तसे माझ्या मैत्रिणीकडेही आहे. तर जसा कालचा ब्लॉग झाला तसा आजचाही ब्लॉग होणार आहे. पण कालचा जो कार्यक्रम होता तो माझ्या घरी होता आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या मैत्रिणीकडे आहे. तर मी जिथेही जाईल तिथे तुम्हाला नक्की घेऊन जाईल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. बाय बाय. तर इकडे मी आली होती ताईकडे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. यांचं घर माझ्या घराजवळून जवळच आहे, तरी मी थोडा उशिराच आली होती, कारण ज्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम असो, हळदी कुंकवाचा असो किंवा वाढदिवसाचा असो, जो टाईम दिला त्या टायमावर कधीच होत नाही. तर आल्याबरोबर बघते काय खूप छान डेकोरेशन केलेलं होतं यांनी, रांगोळी, पुन्हा जसं मी माझ्या घरी डेकोरेट केलं होतं माझ्या घरच्यापेक्षाही खूप छान डेकोरेट यांनी केलेलं होतं. तर मी आधी व्हिडिओ घेऊन घेतला. त्यानंतर मी यांना बोलले की या मी तुमचे व्हिडिओ आणि फोटोशूट करून घेते. तर इकडे यांचे व्हिडिओ आणि फोटोशूट सुरू होते. त्यानंतर यांचे व्हिडिओ काढून दिले, फोटो काढून दिला. त्यानंतर यांनी आईच्या पाय धुण्याचा कार्यक्रम केला. असं म्हणतात की संक्रांतीच्या वेळेस सासूचे पाय धुवावे लागतात, असं मी ऐकलं आहे. मी आतापर्यंत केलेलं नाही. तर इकडे एकेकीने म्हणजे दोघीजणी मिळून कार्यक्रम करत होते. तर यांनी एक मिळून आईच्या पायधुनीचा कार्यक्रम केला. कार्यक्रम पण खूप छान होत होता. मी काय हा व्लॉग जास्त लांब घेणार नाही आहे, कारण जास्त क्लिप्स पण मी घेतलेलं नाही आहे. तर आम्ही विचार करत होतो की जसं माझ्या घरी काल गेम्स झाले, डान्स वगैरे झाला, तसं इथेही करू बा म्हणून. तर बघू समोर. तर इकडे आईने यांना दिले मस्त मस्त पैसे आणि पैशासोबत आशीर्वादसुद्धा दिला, सौभाग्यवती भव म्हणून. आणि त्यानंतर इकडे लागला होता सेकंड वैष्णवीचा नंबर. तर खूप छान वाटते जेव्हा सगळे असतात आणि असे छोटे मोठे प्रोग्राम्स आपण करतो बा, सगळे मिळतात, तर खूप छान वाटते. तसंही मी माझ्या घरी तर छोटे मोठे प्रोग्राम करतच असते बा. तर इकडे आला होता वैष्णवीचा नंबर. वैष्णवीने पण आईचे पाय धुवून आशीर्वाद घेतला. आईने पण तिला पुत्रवती भवाचा आशीर्वाद दिला. आता समोर जेही व्हिडिओ येतील त्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर नाही करणार आहे, ते जेही असेल ते रिअल व्हॉइसमध्ये असेल. आता हात नका नाही घ्या. सांगा
बरेच करणार नाही येत बाई आता तुमचे नाव मला मोबाईल मध्ये लागते खरंच ये ना पाठ केलं. माय. मी एकच पाठ केला नाही सांगत पाठ केलं सांग तेच सांगितलं ना मग आता मुकडे पडला तेच सांगितलं ना नाही सांगायला लागलेलं. महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून नितीन रावांचं नाव घेते काय तुमचा मान राखून हा मावशी तीळ नाही पाहते नाही. तुम्हाला देता का? घे रे बाबू एक तो नाम बनता है एक तो यही के बाद श्याम गजब